हिंदूंचं श्रद्धास्थान म्हणजे प्रभू श्रीराम। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलीलाच्या मूर्तीची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि या सोहळ्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हजेरी लावणार आहेत। महाराष्ट्रातून केवळ 1500 माणसांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील 3 माणसं आहेत आणि त्यापैकी एक आहेत चंद्रकांत पवार, वारकरी संप्रदाय लांजा याचे अध्यक्ष ते आहेत आणि त्यांना या सोहळ्यासाठी या ठिकाणी निमंत्रण पोहोचलेलं पाहायला मिळतं आहे। सर, तुम्ही या ठिकाणी तुम्हाला निमंत्रण पोहोचलेलं आहे, काय वाटलं, पहिल्या भावना काय वाटल्या? कारण मोजक्याच माणसांना या ठिकाणी निमंत्रणाचा मान मिळतो आहे, त्यापैकी तुम्ही एक आहात। जय श्रीराम। मी लांजा तालुका वारकरी संघटनेचा अध्यक्ष, वारकऱ्याचा प्रेमी आणि या अनेक वर्षाच्या प्रलंबित असणाऱ्या अयोध्या रामलल्लाच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा प्रतिमा सोहळा आणि त्यानिमित्त अनेक लोकांना, संतमंत साधूंना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। पैकी रत्नागिरी दक्षिण या ठिकाणच्या 3 लोकांपैकी माझी त्या ठिकाणी निवड झालेली आहे। मला त्या न्यासाकडून पत्र आलेलं आहे, आमंत्रणपत्र। हे मी माझ्या लांजा तालुका वारकरी संप्रदायाचं आणि संपूर्ण ग्रामस्थांचं भाग्य, माझं सौभाग्य आणि परमभाग्य समजतो की जेणेकरून इतक्या लांबून मला प्रभू रामचंद्रांनी आपल्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण दिलं। हे माझ्या जीवनातलं अंतिम ध्येय आणि अंतिम आनंदाचा क्षण आणि समाधान आणि संपूर्ण माझ्या भक्त भाविकांचं, हे श्रद्धा नसलेल्या सगळ्या वारकऱ्यांचं माझ्यावर असणाऱ्या शुभेच्छा आणि कृपाश्वरण प्रेम हेच माझं भाग्य समजतो। बरोबर आहे। खऱ्या अर्थानं याची डोळा तुम्ही हा सगळा सोहळा बघणार आहेत, मोजकेच निमंत्रित आहेत। नेमका हा सोहळा पाहताना तुम्ही कशा पद्धतीची तयारी सध्या केलेली आहे? ते आमंत्रण मिळाल्यानंतर इतका मी आनंदी झालेलो आहे की काय होईल ते होईल, पण त्या ठिकाणी जाऊन त्या प्रभूचं याचे डोळा, ते प्रत्यक्ष ते स्वरूप आणि तो आनंद सोहळा पाहण्याचं हे स्वर्गीय सुख मला मिळालं आणि त्याकरता मी आमंत्रण मिळाल्याबरोबर जाण्याची सगळी बुकिंग वगैरे सगळी केलेली आहे आणि माझ्या समवेत मलाही कोणतरी सोबत असावा पण त्याची मी नियुक्ती केलेली आहे आणि आम्ही तो प्रवास अतिशय आनंदाने करणार आहोत। तिथे किती त्रास झाला, किती अनंत यातना आल्या किंवा दुःख झालं, त्याची तमानक बाळगता प्रभू रामचंद्र आम्हाला सुखरूपीत पोहोचेल या माध्यमातून आम्ही ती संपूर्ण तयारी करून जाण्याच्या जय्यत तयारीत आहोत। त्या क्षणाची आम्ही वाट पाहत आहोत। नक्कीच। खऱ्या अर्थानं चंद्रकांत पवार यांना अयोध्येतल्या या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठीचं निमंत्रण या ठिकाणी मिळालेलं पाहायला मिळतं आहे आणि ते खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान आहोत असं या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला पाहायला मिळतोय। हा सगळा जो कार्यक्रम होणार आहे 22 जानेवारी रोजी, तो याची डोळा आपण पाहणार असल्याचं ही मत या ठिकाणी चंद्रकांत पवार यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज रेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।